हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज सकाळी असेच छान असं वातावरण झालेलं होतं। तर गावाकडे असल्यामुळे भरपूर अशी थंडी पडते, कारण की आपलं जे जवळपास जे शेत आहे त्याला पाणी दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे थंडी जास्तच पडते। तर या इथे साईची सुद्धा मस्ती चालू होती आणि सकाळ संध्याकाळ 2 टाईम हा शेक करतात, कारण की गारवाच एवढा आहे। आणि शेक केलं की काय सगळे मंडळी वस्तीतले एकत्र येतात आणि मस्त अशी गप्पा टप्पा मारत बसतात। तर या इथे छान असं सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि त्यातच रविवार होता, सुट्टीचा दिवस होता, त्याच्यामुळे साईची पण बाहेर मज्जा चालू होती। तर त्यामुळे तूप करायला घेतलं, कारण की नेहमीसारखंच डब्याची काही घाई नसती, कारण की मग शाळा असली की डबा द्यायचा, ती टायमिंगला स्वयंपाक व्हायलाच पाहिजे असं असतं। पण म्हटलं डबा सुद्धा नव्हता आणि शेजारीच लग्न होतं, तर सगळेजण लग्नाला जाणार होते आणि नेहमीसारखा स्वयंपाक काही करायचा नव्हता, त्याच्यामुळे तूप करायला घेतलं। तर या इथे आम्हाला 2 बॅचमध्ये तूप करायला लागलं, कारण की साई पण तेवढी साचली होती। तर आधी मी तूप करून घेतलं होतं, त्याच कढईमध्ये नंतर पुन्हा लोण्याचा गोळा ठेवला आणि त्यानंतर ते तूप करायला ठेवलं। तर आता बघूयात ते तूप कसं होतं। तर मिस्टरांनी धार सुद्धा काढायला घेतली, 2 टाईम म्हशीची धार काढावी लागते, सकाळ आणि संध्याकाळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल। आणि हो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करत जा। तर या इथे अशा पद्धतीने आपलं तूप उकळायला ठेवलं होतं, कुणी कडवायला ठेवलं असं सुद्धा म्हणतात। तर आता हे तूप तयार होतं आलेलं आहे आणि त्यानंतर गार झाल्यावर ते गाळून घेतलं आणि एका डब्यात भरून घेतलं। काचेच्या बरणीत सुद्धा भरतात, पण आमच्या इथं कसं लहान मुलं असल्यामुळे म्हणजे कृष्णाचा हात आता रॅकला पोचतो, तर तो आम्हाला जी भांडी आहेत ती पाठीमागं सरकून ठेवावी लागतात, त्याच्यामुळे तुपाची जी बरणी न करता आम्ही डबाच केला आणि त्या डब्यात तूप ओतून ठेवून दिलं। तर आता दर 10 ते 15ला असंच तूप निघत जाईल आणि त्याचा पूर्ण जरी व्हिडिओ म्हटलं तरी तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल। तर या इथे सरबत केला, कारण की बाहेरचे जे कामगार आले होते गोठा बांधण्यासाठी, त्यांना सरबत म्हणजे दुपार होती त्याच्यामुळे सरबत केला। दुपार असले तरी आता भरपूर थंडीचं वातावरण असतं, पण ते म्हटले चहा नको सरबतच करा, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा इथे सरबत केला। आणि सगळेजण लग्नाला गेले होते, तर कृष्णाचे पप्पा होते त्याला घेण्यासाठी, त्याच्यामुळे माझी बरीचशी कामे आवरली, कारण की बाहेर काम चालू होतं, तर तिथे सुद्धा एक जण लागत होतं, त्याच्यामुळे ते घरी थांबले होते। आणि तो नुकताच 9 महिन्याचा पूर्ण झाला, त्याच्यामुळे मी त्याचं छोटंसं फोटोशूट केलं। भरपूर काही वेगळं करायची इच्छा होती, पण ते झालं नाही, कारण की तो आजारी असल्यामुळे तो किरकिर करत होता आणि मग मुलांचाच मूड नसला तर आपल्याला पण फोटो काढायला तितकंसं जमत नाही किंवा पटत देखील नाही, त्यांचा मूड नसतो आणि आपण फोटो काढायचा। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा चेहरा देखील दिसत आहे की कसा तो सुकलेला आहे, त्याच्यामुळे मी पण जास्त काही करत बसले नाही। इथून मागचे जे काही फोटोशूट केले ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल। त्यानंतर शेंगा फोडायला घेतल्या, बराचसा टाईम असला की हे काम करावंच लागतं आणि फक्त त्याला घ्यायला कोणीतरी पाहिजे, नाही तर तो सगळ्या शेंगा इकडं तिकडं पांगवतो। आता तुम्ही पुढे पहा की तो फक्त काहीच मिनिटांसाठी इथे बसला होता, पण सगळ्या शेंगा त्याने पांगवल्या। तर असं दुपारचं वातावरण आमच्या इथं झालेलं आहे। भरपूर ऊन पडतं, पण त्या उन्हात देखील थंडीही वाजते। लहान मुलांना सोबत घेऊन काम करायचं म्हटलं की एक तर ते काम वाढवा करतात किंवा मग जी काही वस्तू असेल ती तोंडात घालतात, त्याच्यापेक्षा त्यांना कोणीतरी घेतलेलं, एक जणांनी घेतलेलं बरं ना आपण काम केलेलं बरं असं वाटतं। जेव्हा कधी आपले शेंगदाणे म्हणजे आमचे शेंगदाणे संपतात, त्यावेळेस आम्हाला शेंगदाणे विकत न आणता ज्या ह्या शेंगा आहेत
त्या फोडाव्या लागतात. त्याच्यामुळे कसं होतं, डब्यामध्ये थोडेसे शेंगदाणे असले कीच शेंगा फोडून घ्यायला लागतात, कारण की ह्या शेंगा फोडायला भरपूर असा टाईम जातो. त्याच्यामुळे असा कधी जास्तीचा म्हणजे टाईम भेटला की त्या टायमामध्ये मी शेंगा फोडून घेते. आणि असं बाहेर बसलं की छान इकडचे तिकडचे कोंबड्यांचा आवाज किलबिलाट आपल्याला ऐकायला भेटतो. तर इथे पाहू शकता तुम्ही, छान अशी कोंबडीची पिल्लं आहेत, चिव 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 त्यांचा देखील आवाज येत होता. पण शेजारीत मोबाईल सुद्धा चालू होता आणि त्याचा कॉपीराईट येऊ नये म्हणून मी तो आवाज या इथे स्किप केलेला आहे. तर लहान मुलांना असं काही दाखवलं की त्याचा नक्कीच आनंद होता आणि कृष्णाला सुद्धा मी हे दाखवत होते, त्याच्यामुळे तो शांत बसला होता. नाहीतर लहान मुलं अजिबात शांत बसत नाही. आता संध्याकाळचा टाईम झाला आणि संध्याकाळी आपल्याला करायची होती मिसळ पाव. त्यामुळे ही जी मटकी आहे ती आता मी शिजून घेणार आहे. पण त्याच्या आधी मी कृष्णाचा खायला करून घेतलं, जसं की वरण भात करून घेतला. तर त्याच्या वरणाला फोडणी द्यायची होती. तोपर्यंत मटकी मी आधी धुवून घेते आणि मग शिजायला घालते. आणि मिसळपाव म्हटलं की लिंब ही आलीच. आणि जर लिंब मी घरात नाही आणून ठेवली, म्हणजे कसं असतं, जेव्हा कधी मटण केलं किंवा मिसळपाव असा जर बेत असला तर लिंबू ही आम्हाला दुपारचीच आणावी लागतात, कारण की संध्याकाळी लिंब तोडत नाहीत. आणि मग घरचे असं म्हणतात की दारातच झाड आहे तरी आपल्या घरात लिंब येत नाहीत. त्याच्यामुळेच मी आता लिंब काढायला गेले होते. तर एवढी तरी लिंब मला सापडली, जेवढी सापडली तेवढीच आणली. वरती भरपूर अशी पिवळी झालेली लिंब होती, पण ती माझ्या झाडाला आली नाहीत. आता टोमॅटो पण घ्यायचा होता मिसळ करण्यासाठी, पण एक सुद्धा टोमॅटो पिकलेला नव्हता. त्याच्यामुळे मिसळमध्ये मी टोमॅटो घातला नाही. तर आपली साध्या सोप्या पद्धतीनेच या इथे मी मिसळ करून घेतली. तेलात छान असा कांदा परतून घेतला आणि त्यानंतर फक्त आलं लसूण एवढंच घातलं. कोथिंबीर घालायची होती पण ती वरून घातली. आणि जे आपले घरातले मसाले आहेत ते सुद्धा घालून घेतले. तर बऱ्याच जणांची मिसळ करण्याची पद्धत ही वेगळी असेल, पण ही माझ्या पद्धतीने मी केलेली मिसळ आहे. चांगला असा मसाला मी तो तेलात परतून दिला आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा ते परतून दिलं, जेणेकरून त्याच्यावर तर्री ही छान येईल. आता त्यामध्ये शिजवलेली मटकी घातली. कोणी मटकी न शिजवता कच्चीच घालतं, पण मी या इथे शिजून मटकी घेतली, कारण की वेळ पण तेवढाच वाचतो. तर या इथे जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घेते आणि त्यानंतर त्याच्यावरची तरी जी येणार आहे ती मी बाजूला काढणार. आणि पुढे काय करते आता ते तुम्ही पहा. एवढीशा तरी वाटण्यामध्ये त्याला घट्टपणा येणार नव्हता, त्यामुळे मी काय केलं, आता जी तर्री होती ती काढून घेतली आणि थोडंसं बेसन पीठ आहे ते पाण्यात घालून घेतलं आणि असं त्यात ओतून दिलं. बेसन पीठ घातल्यामुळे काय झालं की त्याला घट्टपणा आला. पण जर आपण तर्रीतच बेसन पीठ ओतलं तर त्याचा जो त्याची जी तर्री असते ती सगळी निघून जाते. त्याच्यामुळे एका डब्यात मी ती काढून घेतली होती. आणि ज्यावेळेस आपल्याला मिसळ खायची त्यावेळेस ती त्या कढईत टाकावी किंवा मग आपल्याला खाताना ती वरून घेतली तरी चालते. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने मी मिसळ तयार करून घेतली. वरून भरपूर अशी कोथिंबीर घातली. तर अशा पद्धतीने आजचा हा मिसळपावचा बेत होता. आणि पुन्हा बाहेर हा शेक केला, कारण की थंडी तेवढी पडत आहे. तर ह्यावेळेस आमचा घरगुती शेक झालता, कारण की बाहेर हा शेक केला नव्हता. त्याच्यामुळे आम्ही दारातच शेक केला आणि मस्त असं शेकत होतो. तर अशा पद्धतीने आजचा मिसळपावचा बेत तो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल किंवा बोलण्यात काही चुका होत असतील तर त्यासुद्धा कमेंट करून सांगा. नक्कीच मी त्या सुधारण्याचा सुद्धा प्रयत्न करेल आणि तुमच्या कमेंटचा रिप्लाय देखील देत जाईल. तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.